शुभ सकाळ, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे भोगी आणि भोगीच्या व मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आज आहे भोगी आणि भोगीचं मी सगळं रुटीन जे आहे सकाळपासूनचं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईंनो. हा मिनी ब्लॉग बघायला विसरू नका, शेवटपर्यंत पूर्ण मिनी ब्लॉग पहा. तर सकाळी उठल्यानंतर माझं जे नित्यकर्म असतं ते देवघरातला देवांना दिवा लावणं, त्यानंतर बघा दुकानाची पूजा करणं, दुकान उघडून, त्यानंतर गॅसची पूजा. तर हे सगळं रुटीन आहे माझं आजचं. तर इकडे गॅसची लगेच पूजा करून घेतली. तर अगोदर गॅसवरती चहा ठेवला, दूध ठेवलं आणि त्यानंतर आज गॅसची पूजा केलेली आहे. तर थोडंसं पुढं मागं होऊ शकतं, कधी कधी असं कधी कधी तसं. तर आज भोगी आहे त्यामुळे सर्वात अगोदर गॅसची पूजासुद्धा करणं गरजेचं आहे. त्यामुळे गॅसची पूजा केली. त्यानंतर मस्त असं चहा आणि दूध गॅसवरती इकडं उकळायला ठेवलेलं आहे. परत वरती आलेली आहे. आज भोगी म्हटल्यानंतर म्हटलं सूर्यनारायणाला जल अर्पण हे करायलाच पाहिजे. त्यानंतर सूर्यनारायणाला नेहमीप्रमाणे जल अर्पण करायला वरती टेरेसला आलेली आहे. टेरेसला आल्यानंतर मन प्रसन्न असं वाटतं आणि दिवस खूप छान सुंदर जातो सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर. त्यानंतर बघा सगळं मस्त असं सूर्यनारायणाची पूजा वगैरे करून खाली आले. त्यानंतर भोगीच्या भाजीची तयारी केली. भोगीच्या भाजी आमच्याकडे बघा ही पालेभाजी असते आणि पालेभाजीमध्ये हे सगळं जे आहे ते भाज्या आहेत ना ह्या टाकतात आणि ह्यानंतर ह्याची भोगीची भाजी बनवतात. तर आता कोणाकडे कशी पद्धत असते कोणाकडे, तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे. छोट्या छोट्या नैवेद्याच्या बाजरीच्या भाकरी करून घेतल्या, त्याच्यावरती मस्त असे तीळ भुरभुरले आणि छोटे छोटे नैवेद्य जे आहे ते भाजून घेतले. सगळ्या देवांना, गाईला, आपल्या देवांना, खणाला, त्यानंतर असे 5 घरी वाटतात सुद्धा बघा आमच्याकडे. इकडे खणपूजासुद्धा खूप सुंदर केलेली आहे. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.